सागर, हे बघ लाईट बिल. आता मला कविता वहिनींना बोलावंच लागेल. दिवसभर घरात त्या एकट्याच असतात आणि त्यांना सवय आहे स्वयंपाक करताना टी व्हीवर गाणी ऐकण्याची. जोपर्यंत त्यांचं काम संपत नाही तोपर्यंत टी व्ही चालूच असतो. जर असं चालू राहिलं तर दर महिन्याचा लाईट बिल वाढतच राहील. मी तुला शेवटचं सांगते, मी तुझ्या वहिनीबरोबर एक क्षणही राहणार नाही. अंकिता चिडून आपल्या नवऱ्याला म्हणजेच सागरला बोलते. सागरने शांतपणे उत्तर दिलं, अंकिता, कविता वहिनींना पहिल्यापासूनच गाणी ऐकण्याची सवय आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टीवरून इतकं रागावणं योग्य नाही. त्यावर अंकिता म्हणाली, सागर, तू मोठ्या भाऊजीपेक्षा जास्त कमवतोस आणि मी दिवसभर ऑफिसमध्ये काम करते. फक्त तुझ्या वहिनीच दिवसभर घरी असतात. त्यांना कळायला हवं की लाईट बिल किती येतंय. तेव्हा सागर थोडासा वैतागून म्हणाला, अंकिता, आज रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे आणि मला खूप झोप येत आहे. रोज ऑफिसला जातो, निदान आज तरी मला आरामात झोपू दे. असं म्हणून सागर त्याच्या खोलीत झोपायला गेला. अंकिता मुलांचे अभ्यास घेण्यासाठी बसली. रोजच्या धावपळीमुळे तिला फक्त रविवारीच मुलांचा अभ्यास घेता येत होता. अंकिता आणि तिची जाऊबाई कविता एकत्र कुटुंबात राहत होत्या. अंकिता नोकरी करत होती तर कविता एक गृहिणी होती. अंकितेचा नवरा सागर एक इंजिनियर होता आणि त्यांची कमाई मोठ्या भावापेक्षा चांगली होती. आकाश त्याचा मोठा भाऊ होता. एक कंपनीत नोकरी करत होता, पण सागरसारखं शिक्षण नसल्यामुळे त्याचा पगार कमी होता. वडिलांच्या अकस्मात मृत्यूनंतर घरातली सगळी जबाबदारी आकाशवर आली. त्यामुळे त्याला शिक्षण सोडून नोकरी करावी लागली. वडिलांच्या मृत्यूनंतर आईची तब्येत खूप खालावली होती आणि आकाशने तिच्या उपचारासाठी कोणतीच कसर सोडली नाही. तरीही तो तिचा जीव वाचवू शकला नाही. आई गेल्यानंतर दोन्ही भाऊ एकटेच उरले. कसंबसं 2 वेळाचं जेवण मॅनेज करत होते. घरातली परिस्थितीही खूप बिकट होती. दोघंही आपल्या कामात इतके बुडाले होते की घराची साफसफाई करणंही त्यांना शक्य नव्हतं. आकाशचं लग्न कविताशी झाल्यावर घरात परत आनंद आणि शांती आली. कविताने आपल्या नवऱ्याला आणि दिराला प्रेमानं गरम गरम जेवण दिलं आणि त्यांचा संसाराचा चाक परत सुरळीत चालू केलं. कविता लग्न होऊन घरात येण्याआधी घरची स्थिती फारशी व्यवस्थित नसायची. कपडे सुद्धा धुतलेले नसत आणि प्रेस तर दूरचीच गोष्ट. पण कविता आल्यावर हे सगळं बदललं. आता कपडे धुतलेले, व्यवस्थित प्रेस केलेले असायचे आणि घरही नेहमीपेक्षा स्वच्छ असायचं. घरात आनंद पसरला होता. आकाश आणि कविताच्या 2 मुलांनी तर या आनंदात भर घातली होती. काही वर्षांनी आकाशचा धाकटा भाऊ सागरचं लग्न अंकिताशी झालं. अंकिता आजच्या जमान्याची मॉडर्न नोकरी करणारी मुलगी होती. ती ऑफिस सांभाळत होते, तर कविता घराची जबाबदारी घेतली होती. दिवस असेच निघून जात होते. अंकिताने जुळ्या मुलांना जन्म दिला. ते दिवस अंकिताला प्रसूती सुट्टी मिळाल्यामुळे ती मुलांना व्यवस्थित सांभाळू शकत होती. पण एके दिवशी तिला कळालं की तिच्या अनुपस्थित कविता तिच्या मुलांची अगदी आपल्या मुलाप्रमाणेच काळजी घेते. त्यानंतर अंकिताने परत ऑफिस जॉईन केलं. कविताचं मुलं आता मोठी झाली होती, त्यामुळे ती अंकितांच्या मुलाची जबाबदारी घेऊ लागली. जसं जसं वेळ जात होतं तसा तसा अंकिताचा दृष्टिकोन कविताच्या बाबतीत बदलू लागला. अंकिताला वाटू लागलं की कविता वहिनी दिवसभर घरीच असतात, आराम करतात आणि मी मात्र ऑफिसमध्ये खूप काम करते. कधी लाईट बिल, कधी राशन, तर कधी पाण्याचं बिल, सगळं तिच्या नजरेत खटकू लागलं होतं. दुसऱ्या दिवशी अंकिता उशिरा उठली. स्वयंपाकघरात येऊन पाहिलं तर नाश्ता आणि जेवण दोन्ही तयार होतं. सर्वांसमोर ती कविताचा नेहमी मान ठेवत असे. त्यामुळे अंकिता हलूच म्हणाली, वहिनी, काल मुलांचा अभ्यास घेत होते म्हणून सकाळी उशीर झाला उठायला. कविता हसून म्हणाली, अगं काही हरकत नाही ग, तू पटकन तयार हो, तुला ऑफिसला जायचं आहे. आणि मुलं उठली का? नाही तर त्यांना शाळेत उशीर होईल. अंकिता म्हणाली, हो वहिनी, मी उठते,
पण किचनमध्ये काही हवं असेल तर मला सांगा. मी मुलांना त्यांच्या काकासोबत शाळेला पाठवेन. तसंही सागर भाऊजी आणि तुझ्या ऑफिसची वेळ एकच असते. अंकिताने मुलांना उठवलं. कविताने त्यांना नाश्ता दिला आणि आकाशसोबत शाळेत पाठवलं. नंतर अंकिता आणि सागरही ऑफिससाठी बाहेर पडले. अंकिता आज ऑफिसमधून लवकर घरी आली. घरी येऊन पाहिलं तर कविता वहिनी तिच्या मुलांचा अभ्यास घेत होती. अंकिता प्रचंड थकलेली होती, त्यामुळे ती आपल्या खोलीत जाऊन झोपली. थोड्या वेळाने मुलं खोलीत आली तेव्हा अंकिताने विचारलं, बाळांनो, तुम्ही आज कविता काकूकडून अभ्यास का करत होता? ट्युशनला का नाही गेला? मुलगी दिव्या म्हणाली, आई, ट्युशन तर खूप दिवसापूर्वीच बंद झालंय. ट्युशनची टीचर गावी गेली आहे. आम्हाला किती दिवसापासून काकी शिकवते. हे ऐकून पल्लवी म्हणाली, हो बाळा, तुझी काकी दिवसभर घरीच असते ना, तिला दुसरं काय काम आहे? मी मात्र दिवसभर ऑफिसमध्ये राबते आणि खूप थकते. हे बोलून अंकिता विचार करू लागली की माझ्याजवळ पैसा आहे म्हणूनच माझी जाऊबाई माझ्या मुलाचं इतकं काम करते. तिला कळतंय की मी नोकरी सोडली तर हे घर कसं चालेल. शेवटी मीच तर पैसे कमवते, त्यातून घर चालतं. सकाळी पल्लवी उठली तेव्हा पाहिलं की प्रकाश भाऊजी भरपूर राशन सामान घेऊन आले. अंकिताने आश्चर्याने विचारलं, भाऊजी, एवढं खाण्यापिण्याचं सामान? आकाश म्हणाला, हो अंकिता, आमच्या कंपनीकडून हे सामान कमी किमतीत मिळालंय, कारण ते 2 महिन्यात एक्सपायर होणार आहे. आपलं कुटुंब मोठं आहे, त्यामुळे हे सगळं सामान संपायला वेळ लागणार नाही. हे ऐकून अंकिता मनाशी विचार करू लागली, चला, यावेळी राशन तरी स्वस्तात मिळालं. स्वयंपाकघरात गेल्यानंतर तिने पाहिलं की रात्रीचे जेवण तयार होते. ती म्हणाली, कविता वहिनी, मुलांची ट्युशन टीचर गावी गेली आहे हे मला अजिबात माहीत नव्हतं. कविता म्हणाली, अंकिता, मी मुलांना शिकवत होते त्यामुळे ते लक्षात आलं नाही. पुढच्या महिन्यात लाईट बिल पुन्हा जास्त आलंय. अंकिताचं धैर्य तुटलं. तिने सागरवर ओरडायला सुरुवात केली. सागरने काही न बोलता अंगावर ब्लँकेट घेऊन झोपला, कारण अंकिताचा राग 7व्या आसमानावर गेला होता. अंकिता सागरला, आकाशदादाला आणि कविता वहिनी यावर तक्रार सुरू करू लागली. भाऊजी जास्त कमवत नाही आणि कविता वहिनी पैसे उधळत असतात. हे सगळं ऐकायला सागरला अजिबात आवडत नव्हतं. अंकिता वैतागून आपल्या खोलीत जाऊन बसलीत. एवढ्यात कविता खोलीत आली आणि म्हणाली, आकाश भाऊजी हॉलमध्ये असे झोपले होते आणि लाईट, पंखा, टीव्ही सगळं चालू होतं. मी आत्ताच बंद करून आले. अंकिता फक्त या क्षणाची वाट पाहत होती. कधी कविता वहिनी काही बोलेल आणि मी तिला उलट बोलू शकेल. अंकिता पटकन म्हणाली, वहिनी, मी आणि माझा नवरा दोघंही कमवतो. आम्हाला हक्क आहे. आम्ही कितीही खर्च करू. पण तुमच्यासारखी लोक पूर्ण दिवस घरी बसून फुकट लाईट बिल वाढवतात. वा, मनाचं काय आहे? अंकिताने उत्तर दिलं. कविता वहिनी, तुम्ही दिवसभर टीव्ही लावून गाणे ऐकत असतात, त्यामुळे हे लाईट बिल एवढं येतंय. कविता शांतपणे म्हणाली, सकाळी घरात कोणीच नसतं. सगळी मुलं कॉलेज, शाळा, क्लासला गेलेली असतात. तुम्ही सगळे ऑफिसला जातात आणि मी एकटी घरात बोर होते. फक्त 2 तास काम करत असताना मी गाणे ऐकते, ते तुम्हाला दिसलं. पण मी दिवसभर घरातली कामं करते, हे तुम्हाला दिसलं नाही. माझं गाणे ऐकत तुम्हाला इतकं खटकल असं मी कधीही विचार केला नव्हता. तुझ्या नजरेत ही गोष्ट आली हे मला माहीत नव्हतं. अंकिता, हे मला माहीत नव्हतं. अंकिता हे ऐकून अंकिता म्हणाली, तुम्ही नेहमीच घरातील कामं केली आहेत, कारण तुम्हाला फक्त तेवढंच येतं. पण आम्ही जॉब करणाऱ्या बायका, आम्ही घर सांभाळतो आणि ऑफिसही. आता मला तुमच्यासोबत राहायचं नाही. तुम्हा लोकांना वेगळे राहिल्यावरच कळेल. मी बघते भाऊजी कसं एकटे घर चालवतात. कविता अंकिताकडून असं काही ऐकण्याची अजिबात अपेक्षा नव्हती. आज कविताचं मन खूप दुखलं होतं. अंकिता पुन्हा म्हणाली, वहिनी, तुम्ही वरच्या खोलीत शिफ्ट व्हा, नाहीतर मी माझं सामान घेऊन तिथं जाईल. जो वर राहील तो वरच्या घरात स्वयंपाक बनवेल आणि
खाली त्याचा काहीच हक्क नसेल. कविता शांत म्हणत होती, अंकिता, मी माझं सामान घेऊन वरच्या खोलीत शिफ्ट होते. तुम्ही दोघं जास्त कमवता, त्यामुळे तुम्हाला खालील जागा मुबारक. आकाशने हे सर्व ऐकून थांबत म्हणाला, अंकिता, एवढ्या छोट्या गोष्टीवरून घरचं विभाजन करायचे योग्य नाही. आम्ही दोघे भाऊ लहानपणापासून एकत्र राहिलो आहोत. पण अंकिता तावातावाने म्हणाले, भाऊजी, मला माहीत आहे तुम्ही विभाजन का टाळताय. तुम्ही एकटे घर कसं चालवता हे तुम्हालाही माहीत आहे. तुमची कमाई किती आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. आम्हा दोघांना किती दिवस निचोडत राहणार. आमच्या पैशावर तुम्ही आणि वहिनी किती वर्ष टिकून आहात. पण आता बस. हे ऐकून आकाश आणि कविता खटू लागलं. कुटुंब एकत्र होतं ते आता 2 भागांमध्ये विभाजन केलं. सागर आपल्या पत्नीच्या रागापुढे हतबल होता. दोन्ही कुटुंबांनी एकमेकांचा चेहरा न पाहण्याची शपथ घेतली. अंकिताने सागरला सांगितलं, आपल्या पैशामुळे तुमचा भाऊ आणि वहिनी इतकी वर्ष आपल्यासोबत राहिली, पण आता ते संपलं. दुसऱ्या दिवशी अंकिता ऑफिससाठी तयार होऊ लागली, कारण आता घरकाम, मुलं आणि ऑफिस सगळी जबाबदारी तिच्या एकटीच्या डोक्यावर होती. ती काही व्यवस्थित सांभाळू शकत नव्हती. मुलं नेहमी शाळेतून सुट्टी घेत होती आणि तिला वेळेवर स्वयंपाक करायला देखील जमत नव्हतं. टिफिन तयार करायचे तर राहूनच जायचे. यापूर्वी जेव्हा अंकिता ऑफिसमधून उशिरा येत असे, तिला स्वयंपाक करायला वेळ मिळत नसे. म्हणून त्यांनी काही दिवस बाहेरचं जेवण घेतलं. बाहेरचं जेवण खाऊन सगळे घरात आजारी पडले. त्यामुळे काही दिवसात अंकिताने घरात कुक आणि मुलांना सांभाळण्यासाठी एक आया ठेवली. तिने मला विचार केला की पैशाच्या जोरावर सगळं काही विकत घेता येतं. जाऊबाईला वाटत असेल तिच्याशिवाय काही होऊ शकत नाही, पण तसं नाही. 1 महिना झाल्यानंतर जेव्हा मुलांचा निकाल लागला, अंकितानं पाहिलं की दोन्ही मुलं खूप वाईट गुणांनी पास झाली होती. अंकिता मुलांवर ओरडू लागली. तेव्हा मुलं म्हणाली, आई, आधी काकी आम्हाला शिकवत होती म्हणून आम्ही चांगले मार्क्स मिळवायचो. अंकिता म्हणाली, काळजी करू नका, उद्यापासून मी तुमच्यासाठी बेस्ट ट्युशन टीचर लावते. पैशानं सगळं काही मिळतं. दुसरीकडे कविताला शिवणकाम येत होतं आणि ती मोकळी असायची, म्हणून तिने घरात कपडे शिवायचं काम चालू केलं आणि तिचा व्यवसाय हळूहळू चालायला लागला. आज अंकिताच्या मुलांना सकाळपासून उलट्या होत होत्या. डॉक्टरांकडे नेल्यानंतर कळालं की मुलांच्या शिळ्या अन्नाने विषबाधा झाली आहे. अंकिताने घरी आल्यावर पाहिलं की यावेळी लाईट बिल खूप जास्त आलं होतं. तिला काहीच समजत नव्हतं. तेवढ्यात तिची मुलगी म्हणाली, आई, जी मेड आमच्यासाठी ठेवली आहे इथे ताजे जेवण जेवते आणि आम्हाला तिच्या घरून आणलेल्या शिळं जेवण देते. तिचा मुलगा म्हणाला, आई, ती मेड दिवसभर इथे बसून टीव्ही बघते आणि आमच्याकडे अजिबात लक्ष देत नाही. हे ऐकून अंकिताला राग आला. ती मेडला म्हणाली, माझ्या मुलांना शिळं जेवण देत होती आणि दिवसभर टीव्ही बघत होती. तिने लगेच मेडला कामावरून काढून टाकलं. अंकितेच्या डोळ्यातून अश्रू ओघळायला लागले. ती सागरला म्हणाली, मी वहिनीला किती चुकीचे समजले. त्यांना नेहमी कमी लेखलं कारण त्या गृहिणी होत्या. पण आज मला कळालं की एक गृहिणी घर कसं छान सांभाळते. वहिनी माझ्या मुलांना किती छान सांभाळत होत्या आणि मी विचार करत होते की पैशाने सगळं काही विकत घेता येतं. माझा अहंकार आज तुटला आहे. सागरने अंकिताला समजावत म्हटलं, अंकिता, मी तुला नेहमी हे समजण्याचा प्रयत्न करत होतो की पैशानं सगळं काही विकत घेता येतं, पण नाती विकत घेता येत नाहीत. म्हणून आपल्या अमूल्य नात्यांना पैशाच्या कारणामुळे तोडू नकोस. कारण या भौतिक सुखसुविधा तात्पुरत्या असतात, पण कुटुंबच आपली खरी संपत्ती असते. सागर आणि अंकिता लगेचच वरच्या खोलीत गेले आणि आकाश भाऊजी कविता वहिनींची माफी मागू लागले. कविता म्हणाली, पैसे तर वेळ आल्यावर सगळेच कमवतात. अंकिता, आज मी या वयात काम करू शकते, पण एकदा कुटुंब तुटलं तर पुन्हा जोडणं खूप कठीण असतं. तुला इतकी वर्ष वाटत होतं की आम्हाला तुमची गरज आहे, पण आज आम्हाला असं वाटतं की तुम्हालाही आमची गरज आहे. मी हे कुटुंब तोडायला तयार नाही, म्हणून मी प्रेम टिकून ठेवला.
पण आपण वेगळे वेगळे राहूनच आपलं घर चालू. कारण एकत्र राहून असं कधी वाटू नये की आपण एकमेकांवर उपकार करत आहोत. दोन्हीही कुटुंब अजूनही वेगळे राहत होते, पण एकमेकांसोबत जपून ठेवत होते. कारण कोणीतरी अगदी खरं म्हटलं आहे की नात्यांमध्ये एकदा दरारा आला की ते भरून काढणं कठीण असतं. जगातल्या प्रत्येक गोष्टी पैशाने विकत घेतात, पण फक्त नाती अशी असतात की जी तुम्हाला वागणं आणि प्रेम कमवतात. मित्रांनो, कथा कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.